पुणे विमानतळावर आजपासून उडान कॅफे या उपहारगृहाची सुरुवात करण्यात आली आहे। हवाई प्रवास करताना योग्य दरामध्ये आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या उद्देशाने हे उपहारगृह सुरू करण्यात आले। केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या कॅफेचं उद्घाटन करण्यात आले। तर या कॅफेच्या माध्यमातून प्रवाशांना 10 रुपयामध्ये पाणी आणि चहा, 20 रुपयात कॉफी, 20 रुपयामध्ये समोसा आणि 20 रुपयामध्ये मिठाई मिळणार आहे। या कॅफेचा आढावा घेत मुरलीधर मोहोळ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। पाहूया। मी सध्या पुणे विमानतळावर आहे आणि पुणे विमानतळावर आता या नवीन उडान यात्री कॅफेचं उद्घाटन झालेलं आहे। खरं म्हणजे याचं वैशिष्ट्य काय तर आपण इतर विमानतळांवरती वेगवेगळे खाद्यपदार्थ जर पाहिले तर ते अव्वाच्या सव्वा दराने विकले जातात, मात्र इथे आपण बघतोय की उडान यात्री कॅफे जो आहे त्याच्या निमित्तानं अत्यंत कमी दरात सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत, ज्यात 10 रुपयाला चहा असेल, त्यासोबत 20 रुपयाला वडापाव असेल, 20 रुपयाला समोसा असेल, पाण्याची बॉटल जी आहे ती सुद्धा 10 रुपयाला या ठिकाणी विकली जाते। इतर विमानतळांवरती आपण जर बघितलं असेल तर हे सगळे खाद्यपदार्थ, पाण्याच्या बॉटल्स महाग विकल्या जातात आणि लोक या सगळ्या गोष्टींचं कौतुक देखील करताना बघायला मिळतात। काय लोकांच्या प्रतिक्रिया येतात, काय म्हणतात लोक, तुम्हाला थँक्यू पण म्हणतात लोक? बघा किती आनंदी आहेत, खुश आहेत की थँक्यू आहे। आज मी 2 वडापाव, 1 पाण्याची बॉटल, 2 चहा फक्त 70 रुपयात घेतलाय आणि वडापाव अतिशय गरम आहे आणि खरोखर पुणेरी टेस्ट आहे। जी पाण्याची बॉटल 200 रुपयाला मिळतील तर त्यांनी 70 रुपयात सगळं झालं। ही चर्चा असायची की विमानतळावरती जेवण खूप महाग मिळतं, खाणं नाही मिळत, तर आपण बघा आता उडान यात्री कॅफेची संकल्पना आमची आली आणि त्याच्यामध्ये देशातलं 4थं विमानतळ आपलं पुण्याचं आहे, जिथे आता हे सुरू झालं। 10 रुपयात पाणी मिळतंय, 10 रुपयात चहा मिळतोय, 20 रुपयात समोसा मिळतोय। तर आजही आपण यात्री जे काही बोलत होते त्यांचे अनुभव आपण ऐकत होता की सगळे खुश आहेत, आनंदी आहेत की आता ही सेवा सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास परवडतोय, सर्वसामान्य माणसाला विमानतळावरचं खाणं सुद्धा परवडतंय। आता व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।